नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ्रारंजन IAS स्टडी पुणेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी टेस्ट सिरीज सुरू आहे त्याच्यामधली बघा टेस्ट आपली 6वी, त्या 6व्या टेस्टमध्ये आपल्याला राज्यशास्त्र, त्यासोबत भूगोल, इतिहास आणि करंट अफेअर याचे काही आपल्याला प्रश्न आहेत आणि मग त्याच्यामधलं बघा इतिहास आणि चालू घडामोडी याचे जे काही डिस्कशन आहे तर ते आपण आजच्या या सत्रामध्ये बघणार आहोत। आणि मग त्याच्यामध्ये बघा इतिहास या विषयाचे साधारणतः आपल्याला 24 ते 25 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये आढळून येतात। उर्वरित जे काही जवळपास 15 प्रश्न हे तुम्हाला चालू घडामोडीशी संबंधित आहेत आणि मग त्याचं आपण डिस्कशन या ठिकाणी पाहणार आहोत। याच्यामध्ये बघा इतिहास या विषयाचं जे काही पहिला हे आहे प्रश्न आहे तर तो प्रश्न क्रमांक 37 पासून आपल्याला सुरू होतो आणि मग ज्याच्यामध्ये बघा 37वा जो प्रश्न आहे तर तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित आहे। आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्याला आपण राष्ट्रीय सभा या नावाने ओळखतो आणि याच्याबद्दल हा आपल्याला या ठिकाणी काय आहे तर प्रश्न आहे। मग याच्यामध्ये पहिलं वाक्य दिलेलं आहे बघा की डफरीनच्या व्हाईसरॉयच्या काळामध्ये काँग्रेसची स्थापना झाली। आता राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी आहे तर ही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना नेमकी का झाली, कशाबद्दल झाली याच्याबद्दल अनेक सिद्धांत मांडले जातात, पण निवृत्त सनदी अधिकारी, निवृत्त ICS अधिकारी जे होते ॲलन ऑक्टोविन ह्यूम, विल्यम वेडरबर्ग आणि हेनरी कॉटन यांनी भारतीयांचा जो वाढता असंतोष आहे, एकूणच भारतीयांच्या राजकीय ज्या काही समस्या आहेत या सर्व समस्यांना, भारतीयांच्या वाढत्या राजकीय असंतोषाला एक प्रकारे एक प्लॅटफॉर्म करून देण्याच्या उद्देशाने जी एक सभा बोलवली गेली त्या सभेला आपण राष्ट्रीय सभा या नावाने ओळखतो। याचं मूळ कल्पना जी आहे तर ती ॲलन ऑक्टोविन ह्यूम याची आहे। त्याला इतिहासामध्ये शिमल्याचा संत म्हणून ओळखलं जातं। हा ॲलन ऑक्टोविन ह्यूम जस्टिस रानडे, न्यायमूर्ती रानडेंना आपले गुरु मानत असत आणि जस्टिस रानडे यांच्याच सल्ल्याने त्याला भारतीय सभा असं नाव देण्यात आलं, भारतीय सभा असं नाव देण्यात आलं, ज्याला आपण इंडियन काँग्रेस असं म्हणणार आहोत। पुढे जाऊन दादाबाई नौरोजी यांच्या सल्ल्याने त्याला राष्ट्रीय सभा असे नाव देण्यात आलं। म्हणजे सुरुवातीला बघा ॲलन ऑक्टोविन ह्यूम याने भारतीय नॅशनल युनियन याची स्थापना केली होती, म्हणजेच भारतीय राष्ट्रीय संघाची त्याने स्थापना केली होती। त्याचं रूपांतर पुढे इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं। त्यामुळं भारतीय हे कोणाच्या सल्ल्याने त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं तर न्यायमूर्ती रानडेंच्या। त्याला राष्ट्रीय, मग ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बघा की हे जे काही राष्ट्रीय सभेचे अधिवेशन वगैरे आहेत तर काही ठराविक ठिकाणीच होत होती, याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं। मग दिनशा वाचवा नावाचे जे काँग्रेसचे जे त्यावेळेचे राष्ट्रीय सभेचे जे नेते होते तर त्यांनी दादाबाई नौरोजींना विनंती केली आणि दादाबाई नौरोजींनी या सर्वांमध्ये लक्ष घालावं। त्या अनुषंगाने मग 1891च्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये बघा, नागपूरच्या अधिवेशनामध्ये आनंद चार्लू हे त्याचे काय होते, अध्यक्ष होते आणि मग त्याला राष्ट्रीय असं त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं किंवा त्याला राष्ट्रीय स्वरूप देण्यात आलं। मग अशा या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय कोण होते तर डफरीन होते, भारत मंत्री कोण होते तर लॉर्ड क्रॉस होते। आणि मग एकूणच या राष्ट्रीय सभेच्या मागचे काही सिद्धांत मांडले जातात, त्यातला सगळ्यात प्रसिद्ध असा सिद्धांत म्हणजे सुरक्षा झडपेचा सिद्धांत, ज्याला आपण सेफ्टी वॉल थेरी म्हणून सुद्धा ओळखतो। विशेषतः हा जो काय सिद्धांत आहे हा जहालांनी मांडला। त्याच्यामध्ये सुद्धा लाला लजपत राय यांचं म्हणणं होतं की ब्रिटिशांनी भारतीयांच्या असंतोषाला एक वाट तयार करून देऊन एक प्रकारे सुरक्षा झडपेचा सिद्धांत मांडला। दुसऱ्या बाजूला मवाळांचं म्हणणं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा गोपालकृष्ण गोखले यांचं म्हणणं होतं, तर गोखलेंचं म्हणणं होतं की हा एक राष्ट्रीय सभेची स्थापना करणे म्हणजे वीज वाहकाचं ते कार्य करणार आहे, म्हणजे भारतीयांचा जो वाढता जो काही असंतोष असेल तर याला एक वाट करून द्यायची, जेणेकरून ब्रिटिशांच्या विरोधी भारतीयांच्या असंतोषाचा विस्फोट होणार नाही, या अनुषंगाने वीज वाहकाची थेरी। तिसरी जी थेरी आहे सतत विकास, विशेषतः या बाबतमध्ये बघा बिपिन चंद्र पाल यांचं म्हणणं होतं
की भारतामध्ये ज्या काही ब्रिटिशांनी वेगवेगळी धोरणं राबवली असतील तर या वेगवेगळ्या धोरणांना ब्रिटिशांनी भारतामध्ये केलेल्या क्रियेला भारतीयांनी दिलेली काय असेल एक प्रतिक्रिया, आणि या प्रतिक्रियेला त्याचा विस्फोट होऊ नये याच्यासाठी मांडलेलं जे काही म्हणजे मांडलेली किंवा स्थापन केलेली जी काही संघटना असेल तर ती म्हणजेच कोणती, तर राष्ट्रीय काँग्रेस, असं या ठिकाणी यांचं बिपिनचंद्र पाल यांचं म्हणणं होतं. आणि चौथं जे आहे तर ते होतं षडयंत्राचं, त्याला आपण षडयंत्र म्हणूयात. मग षडयंत्राचं जे काही चौथा सिद्धांत म्हणजे बघा नेमकं राष्ट्रीय सभेची स्थापना का झाली, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता, तर या 4 सिद्धांतावरून आपल्याला लक्षात येतो. मग असं हे राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन जे आहे हे नियोजित होतं पुण्यामध्ये. याचा नियोजित अध्यक्ष होता त्यावेळेचा बॉम्बे प्रांताचा जो गव्हर्नर आहे त्याचं नाव म्हणजे लॉर्ड रे, हा नियोजित अध्यक्ष होता. आणि नियोजित जबाबदारी होती पुणे सार्वजनिक सभेवरती. परंतु कॉलराची साथ, नंतर प्लेगची साथ, अशा या साथीच्या रोगामुळे हे ठिकाण पुण्यावरून मुंबईला स्थलांतरित करण्यात आलं आणि अंतिम ठिकाण मग मुंबईमध्ये निवडण्यात आलं. आणि मग याच्यासाठी अध्यक्ष कोण, मग सुरुवातीला एका ब्रिटिश व्यक्तीला अध्यक्ष निवडायचं ठरवलं, परंतु हा जो ब्रिटिश व्यक्ती आहे याला पाहिल्यानंतर कदाचित भारतीय याच्यामध्ये सहभागी होणार नाहीत अशी भीती काही त्यावेळेच्या प्रमुख नेत्यांना वाटत होती. मग जर आपण भारतीयाला अध्यक्ष निवडलं तर कदाचित ब्रिटिश विरोध करतील. मग असा व्यक्तीची निवड करण्यात आली की ज्याला भारतीय पण विरोध करणार नाहीत आणि ज्याला ब्रिटिश पण विरोध करणार नाहीत. त्यांचं नाव म्हणजे उमेश चंद्र बॅनर्जी. उमेश चंद्र बॅनर्जींना यांना नखशिखांत इंग्रज किंवा नखशिखांत ख्रिश्चन म्हणून त्यांना ओळखलं जातं. ज्यांचं शिक्षण ब्रिटनमध्ये झालेलं होते मूळचे ते भारतीय, त्यामुळे उमेश चंद्र बॅनर्जींना निवडण्यात आलं. आणि याच्यातूनच मग पहिलं अधिवेशन हे मुंबईच्या गवालिया टँक या ठिकाणी बघा जवळचं गोकुळदास तेजपाल संस्कृत हायस्कूल मध्ये हे पहिलं अधिवेशन झालं 28 डिसेंबर 1885 ला. आणि मग या ठिकाणी बघा या अधिवेशनाला ब्रिटिश आणि भारतीय असे दोन्ही प्रतिनिधी या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात, ब्रिटिश आणि भारतीय. त्यामुळं पहिल्या अधिवेशनाला देशभरातून ब्रिटिश आणि भारतीय असे एकूण 72 प्रतिनिधी आलेले होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळकांसारखे प्रमुख नेते, गोखलेंसारखे प्रमुख नेते हे पहिल्या अधिवेशनामध्ये नव्हते. लक्षात ठेवा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पुढच्या अधिवेशनामध्ये म्हणजे कलकत्त्याच्या 1886च्या अधिवेशनामध्ये सहभागी झाले आणि गोखले आणि टिळक हे मुंबईच्या 1889च्या अधिवेशनामध्ये सहभागी झाले. त्यामुळे सुरुवातीच्या अधिवेशनामध्ये ते नव्हते. 2च मुस्लिम व्यक्ती या अधिवेशनासाठी होते. महिलांचा सहभाग नव्हता आणि अस्पृश्यांचा सहभाग या ठिकाणी नव्हता. मग पहिल्या अधिवेशनाला बघा जे 72 प्रतिनिधी होते हे त्यामध्ये मग प्राध्यापक, वकील, उच्च शिक्षित, उद्योगपती असे सर्व लोक होते. म्हणजेच पहिलं वाक्य आहे लॉर्ड डफरीनच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची काय झाली तर स्थापना झाली. हे वाक्य बरोबर आहे. पहिल्या अधिवेशनामध्ये केवळ भारतीयच उपस्थित होते हे वाक्य चुकीचं आहे. आणि मग अशा या राष्ट्रीय सभेचा जो काय कालखंड आहे तर या राष्ट्रीय सभेचे मुख्यतः 3 कालखंड केले जातात. तर एक पहिला कालखंड असतो तो म्हणजेच मवाळांचा कार्यकाळ, ज्याच्यामध्ये 1885 ते 1905 असा हा मवाळांचा वर्चस्व असणारा, प्रभाव असणारा कालखंड होता. परंतु पुढे जाऊन मवाळ आणि जहालांमध्ये मतभेद झाले आणि पुढच्या बाजूला आपण असं म्हणू शकतो की जहालांचा हा जो काय कार्यकाळ आहे तर तो 1905 ते साधारणतः 1920 या कालावधीमध्ये दिसतो. आणि मग 1920च्या नंतर आपल्याला गांधीजींचा प्रभाव या एकूणच राष्ट्रीय सभेवरती आपल्याला दिसून येतो. त्या अनुषंगाने बघा या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर अ आणि क हे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय असेल तर उत्तर असेल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न असेल तर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच 38वा प्रश्न आहे. 38वा प्रश्न काय आहे बघा तर व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा कायदा लॉर्ड लिटनच्या कारकिर्दीमध्ये काय झाला मंजूर झाला. तर झालं असं की लॉर्ड लिटन हा
एक साम्राज्यवादी विचारसरणीचा होता. त्याला भारतामध्ये काही साम्राज्यवादी धोरणं राबवायची होती, परंतु या धोरणांना एकूणच राजघराणं सुद्धा विरोध करू राजघराणं विरोध करू शकतं. मग राजघराण्याचा विरोध कमी करण्यासाठी आणि राजघराण्याला एक प्रकारे खुश करण्यासाठी या लॉर्ड लिटनने 1 जानेवारी 1877 ला दिल्ली दरबार भरवला. बघा, दिल्ली दरबार भरवला आणि या दिल्ली दरबारामध्ये ब्रिटनच्या राणीला भारतामध्ये बोलवण्यात आलं आणि भारतामध्ये ब्रिटनच्या राणीला बोलवून तिला भारताची सम्राज्ञी असं घोषित केलं. म्हणजे ज्याला आपण रॉयल टायटल ऍक्ट तिथं ब्रिटनच्या संसदेने पारित केला आणि भारतामध्ये दिल्ली दरबार भरून एक प्रकारे ब्रिटनच्या राणीला भारताची सम्राज्ञी घोषित केलं, जेणेकरून राजघराण्याचा विरोध होणार नाही. मग तुम्ही म्हणाल की राजघराण्याचा विरोध का होणार होता? तर राणीच्या जाहीरनाम्यानुसार भारतीयांवरती कुठल्याही प्रकारची धोरणे, साम्राज्य विस्तार, अन्यायकारी धोरणं राबवली जाणार नाहीत, अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं होतं. म्हणजे भारतीयांना राणीच्या जाहीरनाम्याने काही आश्वासनं दिलेली होती. त्यामुळं एक प्रकारे या लिटनला साम्राज्यवादी धोरणे राबवण्यामध्ये काही अडथळा होता. मग हा अडथळा त्याने दूर करण्यासाठी, राजघराण्याला खुश करण्यासाठी एक प्रकारे त्याने रॉयल टायटल ऍक्ट रॉयल टायटल ऍक्ट यानुसार ब्रिटनच्या राणीला दिल्ली दरबारामध्ये भारताची सम्राज्ञी घोषित केलं. त्यामुळं राजघराण्याचा विरोध कमी होणार होता. आणि ज्या वेळेस त्याने असा शाही दिल्ली दरबार भरवला होता त्यावेळेस भारतामध्ये दुष्काळ पडलेला होता. म्हणजे भारतामध्ये दुष्काळ पडलेला असताना त्याने अनेक रुपये खर्च करून असा शाही दिल्ली दरबार भरवला. भारतामध्ये शाही दिल्ली दरबार हे 3 भरलेले होते. त्यातला पहिला म्हणजे 1877, दुसरा म्हणजे 1903 कर्जनच्या काळामध्ये आणि तिसरा म्हणजे 1911 ज्या वेळेस कलकत्त्याहून दिल्लीला राजधानी हे तिसऱ्या दिल्ली दरबारामध्ये काय करण्यात आली तर घोषित करण्यात आली. आणि मग अशा या दिल्ली दरबारावरती त्यावेळेच्या देशी आणि स्थानिक वृत्तपत्रांनी प्रचंड टीका केली. आणि मग याच्यामध्ये आघाडीवरती जे वृत्तपत्र होतं तर ते म्हणजे महाराष्ट्रामधली मराठी वृत्तपत्र आणि बंगालमधली बंगाली वृत्तपत्र. त्याच्यामध्ये सुद्धा अमृत बाजार पत्रिका नावाचं जे वृत्तपत्र होतं तर अमृत बाजार पत्रिका या वृत्तपत्रांनी या शाही दिल्ली दरबारावरती प्रचंड टीका केली. आणि मग भारतीय वृत्तपत्रांनी एकूणच ब्रिटिशांना जोरदार विरोध चालू केल्यामुळं भारतीय वृत्तपत्रांवरती निर्बंध लादण्याच्या दृष्टिकोनातून लॉर्ड लिटन याने व्हर्नॅक्युलर प्रेस कायदा हा भारतामध्ये आणला. पुढे हा कायदा कोणी रिपेल केला, कोणी दुरुस्त केला तर तो रिपनने केला. परंतु भारतीय वृत्तपत्रांवरती निर्बंध लादले. म्हणजे एखादं वृत्तपत्र प्रकाशित करण्यापूर्वी त्याचं एक प्रत हे सरकारच्या दरबारी जमा करायची. त्याच्यावरती एक प्रकारे आपण म्हणूया सेन्सर लावण्यात आला. म्हणजे सेन्सरशिप जे एक प्रकारे आपण ज्याला म्हणणार आहोत तर सेन्सरशिप लागू करण्यात आली. असा हा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड लिटनच्या काळामध्ये आला. दुसरं वाक्य, त्यामुळे पहिलं वाक्य हे बरोबर असेल. दुसरं वाक्य काय आहे बघा, इल्बर्ट वाद हा लॉर्ड रिपनच्या काळामध्ये झाला. तर झालं असं की भारतीय जे होते तर त्यांना एक प्रकारे उच्च पदावरती नियुक्त केलं जात नव्हतं. भारतीय न्यायाधीशांना उच्च पदावरती नियुक्त केलं जात नव्हतं. सनदी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी या पदावरती नियुक्त केलं जात नव्हतं. आणि अशामध्येच बघा एक बिल पारित करण्यात आलं तर ते बिल होतं इल्बर्ट बिल. आता इल्बर्ट बिल हे मुळामध्ये कोणाशी संबंधित आहे तर बघा बिहारीलाल गुप्ता. मग तुम्ही म्हणाल की बिहारीलाल गुप्ता कोण होते तर बिहारीलाल गुप्ता हे 1869 मध्ये जे तीन भारतीय सनदी सेवेमध्ये नियुक्त झाले त्याच्यामध्ये बघा बिहारीलाल गुप्ता, त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आर.सी. दत्त. याच्यापैकी आर.सी. दत्त यांनी ब्रिटिशांनी भारतातील आर्थिक जे काही शोषण केलं याच्यावरती टीका करून त्यांनी एक प्रकारे आपली सेवा नंतर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सुद्धा सनदी सेवा परीक्षेचं वय कमी केलं म्हणून पुढे त्यांनी आपल्याही सेवेचा काय केला राजीनामा दिलेला आहे. म्हणजेच एकूण या लोकांनी
ब्रिटिशांच्या धोरणांना विरोध म्हणून आपल्या पदापासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. असे हे यापैकी एक तिसरे व्यक्ती म्हणजे बिहारीलाल गुप्ता यांना फक्त कलेक्टर या पदावरतीच नियुक्त केलं जात होतं, परंतु त्यांना उच्च आणि न्याय व्यवस्थेशी संबंधित दंडाधिकारी हे पद वगैरे दिलं जात नव्हतं. भारतीय न्यायाधीशांना एक प्रकारे युरोपियन लोकांचा खटला चालवण्याचा अधिकार दिला जात नव्हता. मग त्याच्यासाठी त्यावेळेचा एक म्हणजे ब्रिटिशांचा जो व्हॉइसरॉय होता, जो भारतीयांना कायमच मदत करत असत, म्हणजे त्याचं नाव म्हणजे रिपन. मग या रिपनकडे प्रस्ताव देण्यात आला. त्यावेळेस रिपनच्या व्हॉइसरॉय परिषदेचा एक सदस्य, त्याचं नाव म्हणजे पीसी इल्बर्ट. ह्या पीसी इल्बर्टने एक मसुदा तयार केला, एक बिल तयार केलं, आणि या बिलानुसार भारतीय न्यायाधीशांना युरोपियनचा खटला चालवण्याचा, थोडक्यात एक न्यायाधीशांना जो काही वंशभेद केला जात होता, जो काही वर्णभेद केला जात होता, तर तो कमी करण्यासाठी, भारतीयांना उच्च पदावरती नियुक्त करण्यासाठी तयार केलेलं बिल म्हणजेच इल्बर्ट बिल. आणि अशा या इल्बर्ट बिल किंवा इल्बर्ट बिलाचा जो वाद आहे, तर तो रिपनच्या काळामध्ये घडला. पण हे बिल संसदेमध्ये पारित होऊ शकलं नाही. उलट याच रिपनच्या विरोधामध्ये ब्रिटनच्या संसदेने महाभियोग पारित केला. आणि मग याच इल्बर्ट बिलाच्या वादामुळं ज्याला भारतातून जावं लागलं तो व्यक्ती म्हणजेच कोण? लॉर्ड रिपन. या रिपन बद्दल असं म्हटलं जातं की ओ जा रहा था लोग रो रहे थे, म्हणजे जय जयकारा स्वामी तुम देना साथ हमारा, असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं तर तो म्हणजेच कोण? रिपन. हा पहिला असा व्हॉइसरॉय आहे की जो भारतातून जात असताना अक्षरशः भारतीयांनी तो जाऊ नये म्हणून एक प्रकारे आंदोलन केलेलं होतं. आणि मग हेच ते कारण आहे की भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधी वाढता असंतोष याला वाट करून देण्यासाठी पुढे राष्ट्रीय सभेची स्थापना. मग असा हा रिपन इल्बर्ट बिलाच्या वादामुळे त्याला पदावरून काढून टाकण्यात आलं. काही ब्रिटिश अधिकारी म्हटले होते की लॉर्ड रिपनने भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला, असं काही इतिहासकार, काही ब्रिटिश लोक या रिपन बद्दल म्हणतात. त्यामुळं इल्बर्ट बिलाचा जो वाद आहे तो कोणाच्या काळामध्ये घडला? रिपनच्या काळामध्ये. त्यामुळं दुसरंही वाक्य काय आहे तर बरोबर आहे. तिसरं वाक्य काय आहे बघा, हंटर कमिशन. आता हंटर कमिशन जी आहे तर ती रिपनच्याच काळामध्ये शिक्षणाशी संबंधित 1882 मध्ये म्हणजे हंटर कमिशन नेमण्यात आलेली होती. आता हंटर कमिशन नेमण्यापाठीमागं पण बघा रिपनचं आपल्याला काय दिसून येतं तर त्या रिपनची एकूणच भारतीयांबद्दल असणारी आत्मीयता म्हणूयात, भारतीयांच्या प्रती असणारं त्याचं जे काही धोरण होतं हे आपल्याला दिसून येतं. तर झालं असं की भारतामध्ये वुड्सचा खलिता भारतामध्ये आलेला होता आणि या वुड्सच्या खलित्यानुसार वुड्सच्या खलित्याला आधुनिक शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटलं जातं. परंतु या वुड्सच्या खलित्याची अंमलबजावणी म्हणावी अशी झालेली नव्हती. मग वुड्सच्या खलित्याची अंमलबजावणी भारतामध्ये कशी झाली याची चौकशी करण्यासाठी ज्या व्यक्तीची कमिशन नेमली तर ती व्यक्ती म्हणजे कोण? हंटर. बरं, या हंटरलाच का नियुक्त केला याच्या पाठीमागं पण एक कारण होतं. त्याचं कारण असं होतं की या हंटरने एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचंच नाव होतं भारतीय हिंदू आणि मुस्लिम. आणि मग या पुस्तकामध्ये त्याने 1857चा उठाव, ब्रिटिशांच्या विरोधी भारतीयांचा वाढता असंतोष याच्यावरती त्याने हिंदू आणि मुस्लिमांवरती काय केली होती? टीका केली होती या हंटरने. मग या हंटरने टीका केली. मग रिपन म्हटला की बघ, या भारतीयांच्या या अवस्थेला जबाबदार कोण आहोत? आपणच आहोत. त्याचं कारण असं आहे की आपण आणलेली शिक्षण व्यवस्था अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. मग त्याची चौकशी करण्यासाठी त्याचीच समिती नेमली. म्हणजे हंटर का नियुक्त केला तर त्या हंटरने भारतीयांना दिलेला दोष आणि मग भारतीयांची ही जी काय अवस्था आहे याला कारणीभूत ब्रिटिशच आहेत असं रिपनचं म्हणणं होतं. आणि मग चौकशी केली आणि याच्यासाठी समिती नेमली, ती म्हणजेच कोणती? हंटर समिती. मग थोडक्यात हंटर समिती ही शिक्षणाच्या संबंधित समिती होती जी वुड्सच्या खलित्याच्या अंमलबजावणीची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती होती. या हंटर समितीचा मुख्य विषय हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण असा होता. हंटर समितीमध्ये बघा विद्यापीठांची म्हणजे विद्यापीठांचे प्रश्न मांडले जाणार नव्हते. विद्यापीठांसाठी पुढे विद्यापीठ
समिती ही कमिशन वेगळी नेमली गेली, ज्याला आपण रेलिक कमिशन असं म्हणतो, तर ती स्वतंत्र नेमली गेली. त्यामुळे हंटर कमिशन ही शिक्षणाशी संबंधित होती. ज्या समितीच्या समोर बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी साक्ष दिली होती, पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिलेली होती, सर सय्यद अहमद खान यांनी सुद्धा साक्ष दिलेली होती. अशी हंटर कमिशन शिक्षणाशी संबंधित होती. मग पोलिसाशी संबंधित कोणती समिती होती? तर पोलिसाशी संबंधित बघा लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये म्हणजेच 1900 लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये पोलिसांशी संबंधित जी समिती आहे तर ती लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये 1903 मध्ये फ्रेझर समिती कोणती समिती? तर फ्रेझर समिती ही कर्झनच्या काळामध्ये म्हणजेच 1903 ला नेमण्यात आलेली होती. भारतीय पोलीस व्यवस्थेमध्ये झालेल्या सगळ्यात मोठ्या सुधारणांपैकीची ती पहिली महत्वपूर्ण सुधारणा होती. निवृत्त न्यायाधीश म्हणजे कलकत्ता न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली ही समिती होती. त्याच्यामध्ये एकूण 6 सदस्य होते. आणि एकूणच आपण म्हणूयात की तुम्ही जर म्हणाल की पोलीस म्हणजे पोलीस यंत्रणेमध्ये बघा क्राईम ब्रँच जी आहे ना, तर ही क्राईम ब्रँच सुद्धा याच समितीची शिफारस आहे. पोलीस व्यवस्थेमध्ये गुप्तचर यंत्रणा, पोलिसांची जी गुप्तचर यंत्रणा असते त्याच्याबद्दलची पण याच समितीची शिफारस आहे. अगदीच जाऊन DYSP हे जे काही पद आहे बघा, म्हणजे ज्याला आपण डेप्युटी सुप्रिटेंडंट नावाचं जे काही DYSP जे पद असेल ते सुद्धा याच समितीची शिफारस आहे. त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणूयात की पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बघा जे उपपद असेल, म्हणजे आता जसं की आपण पोलीस उपनिरीक्षक म्हणतो, म्हणजे निरीक्षक हे पद आणि उपनिरीक्षक हे पद, अशी काही पद जी आहेत तर या फ्रेझरच्या समितीने सांगली. तुम्ही म्हणाल की एवढ्या चांगल्या सुधारणा केल्या म्हणजे कर्झन किती चांगला असेल, तर तसं नव्हतं. याच्या पाठीमागचा उद्देश होता कर्झनला ही पोलीस व्यवस्थेमध्ये सुधारणा करून भारतीयांवरती एक प्रकारे आपलं वर्चस्व मजबूत करायचं होतं. इतकंच नाही तर भारतीयांच्या ज्या काही क्रांतिकारक ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत तर या क्रांतिकारक ऍक्टिव्हिटींना काय करायचं होतं? रोखायचं होतं. म्हणजे कर्झनने भारतामध्ये ज्या काही पोलीस सुधारणा केल्या त्या काही चांगल्या उद्देशाने केलेल्या नव्हत्या. या कर्झनचा उद्देश होता की भारतीय क्रांतिकारक चळवळीला दडपणे. मग ही पोलिसांशी संबंधित फ्रेझरची समिती होती. त्यामुळे हे तिसरं वाक्य जे आहे तर तिसरं वाक्य हे चूक असेल. त्यामुळे बघा प्रश्न क्रमांक 38 याचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय असेल तर उत्तर असेल. त्यानंतरचा बघा प्रश्न आहे तो म्हणजेच राष्ट्रीय चळवळीच्या बाबतीत, इंडियन नॅशनल मुवमेंटच्या बाबतीतला प्रश्न आहे. राष्ट्रीय चळवळीच्या बाबतीतला प्रश्न आहे. राष्ट्रीय चळवळीमध्ये जी काही होम रूल लीग चळवळ आहे बघा, ही लखनौ करारानंतर सुरू झाली असं म्हटलेलं आहे. लखनौ करारानंतर सुरू झाली तर हे वाक्य काय आहे? चूक आहे. तर बघा भारतीय होम रूल लीग जी आहे तर ही होम रूल लीग जी आहे ही भारतामध्ये 2 सुरू झाल्या. होम रूल लीग, एक टिळकांची होम रूल लीग आणि दुसरी अॅनी बेजंट यांची होम रूल लीग. भारतीय होम रूल लीग वरती मुख्यतः 2 गोष्टींचा प्रभाव होता. एक प्रभाव म्हणजे आयरिश होम रूल चळवळ, म्हणजे आयर्लंड नावाच्या या देशामध्ये त्यांनी होम रूल चळवळ सुरू करून पुढे त्यांनी स्वतंत्र प्राप्त करून घेतलेलं होतं. तर अशा या आयरिश होम रूल चळवळीचा भारतीय होम रूल चळवळीवरती प्रभाव होता, हे पहिलं. आणि दुसरं म्हणजे याच होम रूल लीग वरती प्रभाव होता ते म्हणजे भारतीय होम रूल सोसायटी, ज्याची स्थापना 1905 मध्ये स्वदेशी चळवळीच्या वेळेस श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. म्हणजेच आयरिश होम रूल चळवळीचा आणि भारतीय होम रूल सोसायटीचा प्रभाव कशावरती होता तर होम रूल लीग चळवळीवरती होता. अशी होम रूल लीग चळवळ लोकमान्य टिळक यांनी एप्रिल 1916 मध्ये सुरू केली आणि अॅनी बेजंट यांनी 1916 मध्ये सप्टेंबर मध्ये सुरू केली. त्यामुळं लोकमान्य टिळकांनी होम रूल लीग ही अगोदर सुरू केली. याची स्थापना कुठे झाली बघा तर बेळगाव मध्ये झाली आणि याचे अध्यक्ष होते
काका जोसेफ बाप्तिश म्हणून त्यांना ओळखलं जातं बघा. बाप्तिश हे त्याचे अध्यक्ष होते. याच्या शाखा महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि भारताच्या बाहेर याची एकमेव शाखा होती, ती म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोला होती. त्याचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. म्हणजे एकूण आपण म्हणूयात की 6च शाखा या होम रूल लीगच्या होत्या. त्यामुळं ही होम रूल लीग एक मर्यादित असणारी, त्याचा विस्तार कमी भागापुरता असणारा विस्तार होता लोकमान्य टिळकांच्या होम रूल लीगचा. दुसऱ्या बाजूला अॅनी बेजंट यांची जी होम रूल लीग आहे याच्या शाखा संपूर्ण भारतभर होत्या. आता अॅनी बेजंट यांची जी होम रूल लीग आहे ना, याच्यामध्ये बॉम्बेचा समावेश होता. टिळकांच्या होम रूल लीग मध्ये बॉम्बे व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्र याचा समावेश होता. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो अॅनी बेजंट यांची जी होम रूल लीग आहे ना, हे टिळकांच्या लीग पेक्षा एक प्रकारे कशी होती, कमजोर होती, लिबरल होती, किंवा त्याच्यामध्ये कोणालाही सहजरित्या प्रवेश दिला जायचा. मग तुम्ही म्हणाल की या दोघांनी अशा वेगळ्या वेगळ्या होम रूल लीग का सुरू केल्या? तर बघा, सुरत फुटीनंतर काय झालं होतं की भारतीयांमध्ये दिवसेंदिवस मतभेद म्हणजे वाढत चालले होते. त्याच्यामध्ये सुद्धा जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये काय झाले होते, तर मतभेद झाले होते. आणि मग जहाल आणि मवाळांमध्ये जे काही मतभेद झालेत ते मतभेद पुन्हा वाढू नये याच्यासाठी टिळकांच्या विचारांना मानणारे किंवा टिळकांचा म्हणजे टिळकांना मानणारा जो वर्ग असेल तो टिळकांच्या होम रूल लीग मध्ये सहभागी होतील. आणि ज्यांना मवाळ किंवा अॅनी बेजंट अशा या प्रमुख नेत्यांच्या सोबत जायचे तर ते अॅनी बेजंट यांच्या होम रूल लीग मध्ये सहभागी होतील. म्हणजे राष्ट्रीय चळवळीमध्ये पुन्हा फूट पडू नये आणि राष्ट्रीय चळवळीमध्ये संभाव्य जी फूट आहे ही रोखण्यासाठी ह्या 2 होम रूल लीग काय करण्यात आल्या, सुरू करण्यात आल्या. म्हणजेच या होम रूल लीग ह्या अगोदर सुरू करण्यात आल्या. मग लखनौ करार कधी झाला बघा, तर लखनौ करार हा 29 डिसेंबर 1916 मध्ये झाला. लखनौ करार हा 29 डिसेंबर 1916 मध्ये झाला. कोणत्या अधिवेशनामध्ये झाला? लखनौ अधिवेशनामध्ये झाला. ते काँग्रेसचं 31वे अधिवेशन होतं. अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार. मग या लखनौ अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय माहितीये का? लखनौ अधिवेशनामध्ये जी काही फूट काँग्रेसमध्ये पडलेली होती, म्हणजे पहिल्यांदा या लखनौ अधिवेशनामध्ये काय झालं, तर लखनौ अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहाल एकत्र आले. मवाळ आणि जहाल एकत्र आले आणि म्हणजे आपण म्हणूयात की डिवायडेड काँग्रेस आता युनायटेड झाली. डिवायडेड काँग्रेस आता काय झाली, तर युनायटेड झाली. म्हणजे राष्ट्रीय सभेमध्ये जी फूट पडली होती ती फूट कमी करण्यासाठीच एक प्रकारे लखनौ अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ एकत्र आले. बरं, या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे एक प्रकारे याच अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगचा सुद्धा काय आहे, तर सहभाग आहे. मुस्लिम लीग चा सुद्धा सहभाग या ठिकाणी होता. मग एक प्रकारे बघा, लखनौ अधिवेशनामध्ये राष्ट्रीय चळवळीमध्ये पडलेली फूट एक प्रकारे आता सर्व लोक परत एकत्र आलेत. अशासाठी हे लखनौ अधिवेशन काय होतं, प्रसिद्ध होतं. मग लोकमान्य टिळक म्हटले होते हे तर भारतीयांचं लख नाऊ की सगळे भारतीय आता एकत्र आले. एक प्रकारे मोहम्मद अली जिना म्हटले होते लोकमान्य टिळकांच्या बाबतीत की मोहम्मद अली जिना म्हटले होते की लोकमान्य टिळकांनी हिंदू मुस्लिम एकता ह्या अधिवेशनामध्ये घडवून आणली आणि त्यांनी देश सेवा केली. एक प्रकारे आपण असं म्हणूयात की लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिना यांच्या पुढाकाराने पुढे एक करार झाला, तो पहिल्याच दिवशी स्वीकारण्यात आला अधिवेशनाच्या. म्हणजे बघा 28 ला अधिवेशन झालं की लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती सह्या करण्यात आल्या, तर तो म्हणजेच लखनौ करार. आणि मग या करारावरती काँग्रेस तर्फे टिळक आणि मुस्लिम लीग तर्फे मोहम्मद अली जिना यांनी काय केल्या, सह्या केल्या. ह्या लखनौ कराराचं वैशिष्ट्य म्हणजे लखनौ करारामध्ये जवळपास 19 कलमी कार्यक्रम होता. किती कलमी कार्यक्रम होता? 19 कलमी कार्यक्रम या लखनौ करारामध्ये होता. ज्याच्यामध्ये काही अटी या मुस्लिम लीगच्या मान्य करण्यात आल्या, काही अटी या काँग्रेसच्या मान्य करण्यात आल्या. आता काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की स्वतंत्र पाकिस्तानचा जो पाया आहे तो या करारामध्ये रचला गेला. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की लखनौ करार हा हिंदू मुस्लिम एकतेचं काय होतं, तर प्रतीक होतं. आपल्याला या सगळ्यामध्ये न पडता आपल्याला हे लक्षात ठेवायचं
की लखनौ करार हा राष्ट्रीय चळवळीमधला एक महत्वपूर्ण काय आहे करार आहे, ज्याने भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळीला एक वेगळं स्वरूप दिलं. मग पुढे हा जो काही लखनौ करार आहे तो कोणत्या घटनेनंतर एकूणच हा लखनौ करार मागे घेण्यात आला, तो म्हणजेच 1922च्या चौरी चौरा घटनेनंतर, 1922च्या चौरी चौरा घटनेनंतर एक प्रकारे हा करार तुटला असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच लखनौ करार हा होम रूल लीगच्या नंतर झालेला आहे. होम रूल लीगच्या नंतर लखनौ करार झाला. आता बघा की या लखनौ अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ एकत्र का आले असा नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की जहाल आणि मवाळ एकत्र का आले. आता एकूणच काय झालं होतं, जुने वाद हे अर्थहीन झाले होते. जहाल आणि मवाळांना जाणवलं होतं की जर राष्ट्रीय चळवळीमध्ये अशीच फूट पडली तर एकूणच काय होणार आहे, भारताचंच नुकसान होणार आहे. टिळक बेजंट जे आहेत तर यांच्यामध्ये बघा की एकूणच अथक प्रयत्न केले. आणि दुसरी गोष्ट काय झाली की ज्या कारणामुळे मतभेद झाले होते ते कारण होतं बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळीचा जो विस्तार आहे तो बंगालच्या बाहेर करायचा की नाही याच्याबद्दलचे मतभेद, चतुसूत्री कार्यक्रमामधून झालेले मतभेद, लोकमान्य टिळकांना अध्यक्ष करण्यावरून झालेले मतभेद, याच्यातूनच सुरतमध्ये काय पडली होती तर फूट पडली होती. मग असे हे जुने वाद आता निरर्थक झाले होते. तुम्ही म्हणाल का बरं, तर बंगालची फाळणी झाली परंतु 1911ला परत ती काय करण्यात आली, रद्द करण्यात आली. त्यामुळे जुने जे वाद आहेत ना आता अर्थहीन झाले होते. अनेक महत्वाच्या मवाळ नेत्यांचा मृत्यू झालेला होता. म्हणजे अशा सगळ्या कारणांमुळे एक प्रकारे राष्ट्रीय चळवळीमध्ये जो काही मतभेद आता झाले तर ते कमी करावे यासाठी जहाल आणि मवाळ एकत्र आले. काँग्रेसमध्ये बघा आणि मुस्लिम लीग एकत्र का आले, त्याचं कारण म्हणजे एकूणच आपण म्हणूयात की बाल्कन प्रश्न जो आहे तर त्या बाल्कन प्रश्न आणि तुर्कीचं जे काय ऑटोमान साम्राज्य आहे याच्या बाबतीतली ब्रिटिशांची जी काही भूमिका होती, त्याच्यानंतर बंगालची फाळणी त्यांनी रद्द केली, मुस्लिम लीग आणि एकूणच आपण म्हणूयात की अलीगड मुस्लिम विद्यापीठ जे आहे याच्या स्थापनेस सरकारने दिलेला काय असेल, नकार असेल. एकूणच मुस्लिम तरुण नेत्यांचं हळूहळू राष्ट्रवादी राजकारणाकडे काय झालं, त्यांचा प्रभाव झाला. आणि एकूणच महायुद्धादरम्यान सरकारने विशेषतः ऑटोमान साम्राज्याबद्दल राबवलेलं दमनकारी धोरण, या सर्व धोरणांमुळे लखनौ मध्ये सर्व लोक काय झाली, एकत्र आली. त्यामुळे बघा आपण असं म्हणू शकतो की होम रूल लीग जी आहे ना तर ही अगोदर सुरू झाली होती. लखनौ करार हा नंतर झाला. अॅनी बेजंट यांनी मद्रासमध्ये लीग सुरू केली होती तर हे बरोबर आहे. अॅनी बेजंट पेक्षा टिळकांच्या लीगचा विस्तार कमी होता, हेही बरोबर आहे. कारण का टिळकांची होम रूल लीग जी आहे तर ती मर्यादित होती कुठल्या प्रांतापुरती, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत, बॉम्बे प्रांत वगळून. कारण का बॉम्बे प्रांतामध्ये कोणाची लीग होती तर अॅनी बेजंट यांची. अशा या होम रूल लीगचं पुढे 1920 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वराज्य सभा असं नामकरण करण्यात आलं होतं. त्यामुळं प्रश्न क्रमांक जो 39 असेल तर याचं उत्तर फक्त ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न जो असेल तो म्हणजेच 40वा प्रश्न आहे बघा. विजयनगर साम्राज्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शासक राजवंशाचा कालानुक्रम योग्य आहे असं विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा कालानुक्रम विजयनगर साम्राज्य जे आहे तर विजयनगर जे साम्राज्य आहे याच्यातली जी वेगवेगळी घराणे आहेत, वेगवेगळे वंश आहेत, यांच्या कालानुक्रमावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो. मग यांचा जो कालानुक्रम आहे तर याच्यासाठीची एक ट्रिक असेल ती म्हणजेच काय, दोन ट्रिक असतील बघा. एक असेल सस्ता, आपण ज्याला असं म्हणूयात सस्ता अशी एक ट्रिक असेल. सस्ता म्हणजे कोण तर संगम, त्याच्यानंतर सलुवा, त्याच्यानंतर कोण असेल तुलवा आणि त्याच्यानंतर कोण असेल अरिविडू. असं हे राजवंश या ठिकाणी असतील बघा. सस्ता असं आपण लक्षात ठेवायचं. म्हणजेच एकूणच आपण म्हणूयात विजयनगर याच्यामध्ये आपल्याला संगम जे आहेत तर ते पहिलं आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर कोण होते तर सलुवा होते, त्याच्यानंतर कोण होते तर तुलवा होते आणि अरिविडू. असे विजयनगरचे काय असतील
तर विजयनगरचे हे घराणे असतील, विजयनगरची घराणे. यातलं संगम जे आहे, तर संगम घराणं जे आहे, तर बघा 1336 ते 1485 या कालावधीमध्ये याची स्थापना हरिहर आणि बुक यांनी केली. हरिहर आणि बुक यांनी केली. त्याच्यानंतर सुलुवा जी आहे, तर याची जी स्थापना आहे तर ती कोणी केली, तर नरसिंहाने केली. नरसिंह. हे कधीपर्यंत होतं, तर 1485 ते साधारणतः बघा 1505 या कालावधीमध्ये आपल्याला हे सलुवा राजवंश आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कोण होता, तर तुलुवा होता. 1505 तुलुवा जे आहे 1505 ते 1570 ते 1570 याची स्थापना वीर नरसिंह यांनी केली. वीर नरसिंह याने याची स्थापना केली. वीर नरसिंहाने याची तुलुवाची काय केली, स्थापना केली. आणि याच तुलुवाचा सगळ्यात महान राजा, ज्याला विजयनगर साम्राज्य ज्याच्या नावाने ओळखलं जातं, तर ते म्हणजेच कृष्णदेवराय. हा या तुलुवा घराण्याचा काय होता, एक महान राजा होता. आणि याच तुलुवा घराण्याच्या नंतर असं म्हटलं जातं की विजयनगर साम्राज्याची उतरती कळा सुरू झाली किंवा त्याचा रासाला काय झाली, सुरुवात झाली. अरिविडू जे आहे, तर ते 1570 ते जवळपास 1650 1570 ते 1650 पर्यंत आपल्याला दिसून येतं. ते म्हणजेच कोण, तर अरिविडू. आणि अरिविडूचा जो संस्थापक आहे, तर तो म्हणजेच कोण, तिरुमाला हा याचा संस्थापक असेल. असे हे राजवंश जो आहे, तर यांचा हा क्रम असेल. मराठीमध्ये जर याची ट्रिक लक्षात ठेवायची असेल, तर ती म्हणजेच सासू तुला ओरडली अशी ट्रिक आपण लक्षात ठेवू शकतो. या राजवंशांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि याच विजयनगर साम्राज्याचा जो रास आहे, तर तो सुप्रसिद्ध अशा 1565च्या तालिकोटच्या लढाईनंतर सुरू झाला. रास तालिकोटच्या लढाईनंतर, तालिकोटची लढाई त्यालाच आपण राक्षस तांगडीची लढाई म्हटलं जातं. ही लढाई विजयनगर साम्राज्य आणि बहमनी साम्राज्य यांच्यामध्ये झाली. आणि मग या लढाईनंतर विजयनगर साम्राज्याचा राज झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय असेल बघा, संगम, सलुवा, तलुवा आणि अरविडू हे याचं उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे 40व्या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर बघा 41वा जो प्रश्न आहे, तर 41व्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, दुहेरी व्यवस्था आणण्यामागचा उद्देश नेमका काय होता. आता झालं असं बघा, बक्सारची लढाई झाली आणि या बक्सारच्या लढाईनंतर एक प्रकारे म्हणजे प्लासीच्या लढाईनं भारतातील ब्रिटिशांचा मार्ग मोकळा केला आणि बक्सारच्या लढाईनं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला. आणि बक्सारच्या लढाईनंतर एक तह झाला, तो म्हणजेच अलाहाबादचा तह. आता अलाहाबादचा तह जो आहे, तो 1765 ला झाला. तो कोणामध्ये झाला, तर ब्रिटिश आणि मुघल बादशाह शाह आलम. आणि मग याच्यानुसार ब्रिटिशांना गंगेच्या खोऱ्यामध्ये काही महत्वपूर्ण आर्थिक व्यापारी अधिकार मिळाले. आणि त्याच्यानंतर मग या बंगाल प्रांतामध्ये कोणती व्यवस्था राबवायची, कोणती प्रशासकीय व्यवस्था राबवायची, कोणती महसुली व्यवस्था राबवायची, या दृष्टिकोनातून एक व्यवस्था सुरू करण्यात आली. त्याच व्यवस्थेला आपण म्हणतो दुहेरी राज्य व्यवस्था. मग दुहेरी राज्य व्यवस्था अलाहाबादच्या तहानुसार सुरू करण्यात आली. कोणी सुरू केली, तर रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली. म्हणजे 1765 ते 1772च्या दरम्यान ही व्यवस्था होती. 1772 ला दुहेरी राज्य व्यवस्था ही वॉरेन हेस्टिंगने बंद केली. आणि वॉरेन हेस्टिंगने ही बंद करी त्यासाठी राजस्व मंडळाची काय करण्यात आली, स्थापना. राजस्व मंडळ म्हणजे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना करण्यात आली. मग महसूल गोळा करण्यासाठी 1772 मध्ये वॉरेन हेस्टिंगने कलेक्टर हे पद आणलं. पण प्रश्न असा असेल की ही दुहेरी राज्य व्यवस्था आहे काय, तर एकाच ठिकाणी सरकारचे किंवा शासनाचे 2 स्तर असते. मग या दुहेरी राज्य व्यवस्थेनुसार रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, तर दिवाणी अधिकार आणि निजामत अधिकार असे शासन व्यवस्थेचे 2 स्तर केले. यानुसार
सर्व दिवाणी अधिकार हे कंपनीकडे असतील, म्हणजेच ब्रिटिशांकडे असतील. सर्व निजामत अधिकार हे कोणाकडे असतील, तर ब्रिटिशांनी नियुक्त केलेला जो शासक असेल, नवाब असेल त्याच्याकडे. म्हणजेच ब्रिटिश हे आपल्या मर्जीतील शासकाची काय करत असत, नियुक्ती करत असत. असं हे दुहेरी राज्य व्यवस्था अतिशय गुंतागुंतीची होती. या दुहेरी राज्य व्यवस्थेमुळं प्रचंड भ्रष्टाचार झाला. ब्रिटिशांनी इतकी लुटालूट केली की 1770च्या दशकामध्ये ज्या बंगालमधून सोन्याचा धूर निघत असत, जो बंगाल ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदीचं खोरं म्हणून प्रसिद्ध होता, अशा या बंगाल प्रांताची अक्षरशः वाताहत सुरू झाली. त्याला कारण होतं दुहेरी राज्य व्यवस्था. आणि एकूणच दुहेरी राज्य व्यवस्थे पद्धतीमुळं ब्रिटिशांनी इतकी आर्थिक लूट केली की 1770च्या दशकामध्ये या बंगालला प्रचंड अशा भूकमारीचा सामना करावा लागला. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की दुहेरी राज्य व्यवस्था पद्धत जी आहे, सत्ता उपभोक्तांना जबाबदारी टाळणे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जबाबदारी विना सत्ता आणि सत्ता सबळता असताना जबाबदारी टाळणे म्हणजे पॉवर विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी, असं आपण या दुहेरी राज्य व्यवस्थेचं वर्णन करू शकतो. त्यांना काय करायचं होतं, तर किंग मेकरच्या भूमिकेमध्ये राहायचं होतं, पण प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायची नव्हती. त्यामुळे दुहेरी राज्य व्यवस्था पद्धतीचं उत्तर काय असेल, प्रश्न क्रमांक 41चं, तर पर्याय क्रमांक 3, सत्ता उपभोक्तांना जबाबदारी टाळणे. त्यानंतरचा बघा प्रश्न असेल तो म्हणजेच 42वा प्रश्न. 42वा प्रश्न काय आहे, स्वातंत्र्य लढ्यादरम्यान संन्यासींचा जो काय बंड झाला, त्या संन्यासींच्या बंडावर आधारित कोणती कादंबरी आहे, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता संन्यासांचा जो बंड आहे, तर तो 1767 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये बंगालमध्ये सुरू झाला. तो अगदी 1800 पर्यंत आपल्याला दिसून येतो. तर हा जो काय 1767 ला सुरू झालेला हा जो संन्यासांचा बंड आहे, तो का झाला, तर विशेषतः बंगाल प्रांतामध्ये झाला. बंगाल प्रांतामधलं बघा, वैकुंठपूर, सागर, त्याच्यानंतर मुर्शिदाबाद, ढाका अशी जी काही प्रमुख अशी ठिकाणं होती, तर ही हिंदू साधू संन्यासी आणि मुस्लिम फकीर अशा साधू संतांचं ते काय होतं, म्हणजे सुफी संत जे आपण म्हणणार आहेत, अशा संन्यासींचं, साधू संन्यासींचं काय होतं, ते तीर्थक्षेत्र होते. मग ब्रिटिशांनी काय केलं, तर अशा तीर्थक्षेत्रांवरती कर आकारला आणि एकूणच तीर्थक्षेत्रांवरती कर आकारल्यामुळं या संन्यासींनी काय केला, तर बंड केला. ज्याच्यामध्ये मग बघा भावनी फाटक, त्याच्यानंतर मजनू शहा, त्याच्यानंतर चिराग आली, असे काही प्रमुख या ठिकाणी काय होते, विशेषतः नागापंथाचे साधू याच्यामध्ये होते. मग असा हा संन्यासींचा उठाव झाला. ब्रिटिशांनी हा उठाव दडपून टाकण्यात आला. ब्रिटिशांच्या विरोधामधला हा जो काही उठाव आहे, हा पहिला उठाव मानला जातो. आणि अशा या उठावाचा उल्लेख आनंदमठ नावाच्या कादंबरीमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा त्यांनाच आपण बंकिमचंद्र चटर्जी या नावाने ओळखतो, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आनंदमठमध्ये याचा उल्लेख आढळतो. आणि मग याच आनंदमठ कादंबरीमधून आपण वंदे मातरम हे सुद्धा घेतलेलं आहे. या व्यतिरिक्त बघा दुर्गेश नंदिनी नावाचं जे काही पुस्तक आहे, तर हे सुद्धा दुर्गेश नंदिनी हे सुद्धा पुस्तक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनीच लिहिलेलं आहे. बंगाली भाषेमध्ये लिहिलेलं हे पहिलं पुस्तक आहे, जे 1865 मध्ये लिहिलं गेलं. 1865 हे आनंदमठ जे आहे ते 1882. त्यामुळं बंगाली भाषेमध्ये दुर्गेश नंदिनी हे बंकिमचंद्रांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक मानलं जातं दुर्गेश नंदिनी. ज्याच्यामध्ये बघा एक कथा आहे, म्हणजे जे आपले राजा मानसिंग होते मुघलांच्या काळामध्ये, त्यांचा मुलगा जगत सिंग, या जगत सिंग त्याच्यानंतर तिलोत्तमा आणि आयेशा नावाची जी एक म्हणजे स्त्री होती, तर यांच्या या ज्याला आपण लव्ह ट्रायंगल म्हणूयात, तर याच्याबद्दलची ही कथा आहे, ती म्हणजे दुर्गेश नंदिनी. ही एक बंगाली साहित्यामधलं एक महत्वाचं साहित्य मानलं जातं. तर हे असेल. त्याच्यानंतर बघा राजमोहनची पत्नी हे सुद्धा बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि हे इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं बंकिमचंद्रांचं काय आहे, पहिलं पुस्तक आहे. बंकिमचंद्रांचं इंग्रजी भाषेतलं पहिलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर परिणीता ही जी काही पुस्तक आहे,
हे शरदचंद्र बंडोपाध्याय यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 42 उत्तर काय असेल बघा, आनंदमठ या कादंबरीमध्ये संन्यासींच्या बंडाबद्दलचा काय आढळतो, तर उल्लेख आपल्याला आढळतो. असं हे नागा साधूंचं काय होतं, तर बंड होतं, ज्याचा उल्लेख आनंदमठ कादंबरीमध्ये आढळतो. त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे, तर प्रश्न क्रमांक 43, संथाळांच्या बंडाचे मुख्य कारण कोणते होते? संथाळांच्या बंडाचे मुख्य कारण कोणते होते? आता संथाळ जो काही प्रांत आहे किंवा संथाळांचं जो काही प्रभाव क्षेत्र आहे, तर ते छोटा नागपूर प्लॅटू आपण ज्याला म्हणतो. तर छोटा नागपूर प्लॅटू या भागामध्ये त्यावेळेच्या त्या ठिकाणच्या ब्रिटिश सैन्यांकडून पोलिसांकडून काय होत होता, तर त्या ठिकाणच्या संथाळांचा छळ होत होता. सावकारांकडून जबरदस्तीने कर्ज वसुली केली जात होती. जमीनदारांकडून इथल्या संथाळांचा जमिनींचा अधिकार काढून घेतला जात होता. त्या व्यतिरिक्त काही जंगल कायदे होते. अशा अनेक कारणांमुळं संथाळांचा काय होत होता, छळ होत होता. आणि मग याच्याच विरोधामध्ये 30 जून 1855 ला भागनिधी, छोटा नागपूर प्लॅटू वरती बघा भागनिधी या ठिकाणी संथाळ परिषद भरली. आणि याच संथाळ परिषदेमध्ये यांनी हुल पुकारला किंवा हुल जोहर आपण ज्याला म्हणतो, म्हणजे हुल क्रांती म्हणतो. संथाळांनी हुल पुकारला. आणि मग याच्यामध्ये सिदो, कानो, त्याच्यानंतर चांद, भैरव, त्याच्यानंतर फुलो, जानो अशा काही महिलांचा पण याच्यामध्ये सहभाग होता. त्याच्यानंतर सिदो, कानो अशा काही पुरुषांचा सहभाग. म्हणजे थोडक्यात संथाळांच्या या परिषदेमध्ये हुल पुकारण्यात आलं. आणि एकूणच ब्रिटिशांकडून होणारा जो काही छळ आहे, जमीनदारांकडून होणारा जो छळ आहे, याच्या विरोधामध्ये संथाळांनी काय केला, उठाव केला. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. एकूणच आपण म्हणूयात भारताच्या इतिहासामधला 1857च्या पूर्वीचा यशस्वी झालेला जर बंडांपैकी कोणता बंड असेल तर तो संथाळांचा बंड आहे. त्याचं कारण म्हणजे संथाळांच्या बंडानंतर स्वतंत्र असा संथाळ परगणा तयार करण्यात आला. त्यासाठी संथाळ परगणा कायदा पारित करण्यात आला. असा हा संथाळांचा बंड आपल्याला झालेला दिसून येतो. मग याच्यामध्ये बघा सिदो, कानो यांनी पारंपरिक शस्त्र घेऊन या ठिकाणी हुल पुकारलेला होता. हुल म्हणजे क्रांती, ज्याला आपण म्हणूयात हुल पुकारलेला होता. पुढचा प्रश्न असेल बघा, प्रश्न क्रमांक 44 आहे, जो प्रश्न आपल्याला सिंधू संस्कृतीबद्दल आहे. सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? तर सिंधू संस्कृती ही जरी नागरी संस्कृती असली तरी त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती हा होता. मग ज्यामध्ये बघा गहू, मोहरी, मसूर अशा अनेक, बार्ली, त्याच्यानंतर कापूस, नीळ अशा अनेक पिकां, तांदळाचं पीक असेल, अशा अनेक पिकांचं उत्पादन आपण घेतले जात होतं. त्यामुळे मुख्य व्यवसाय हा शेती होता. त्यामुळं आणि पाश्चिमात्यांकडे बघा भारतीय पिकांना प्रचंड मागणी होती. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की सिंधू संस्कृतीचा मुख्य व्यवसाय हा शेती होता. ती संस्कृती नागरी होती. त्यामुळं अपने यहाँ पे जो माल मिलता था वो दूसरा किधर नहीं मिलता था. त्याला पाश्चिमात्यांकडे प्रचंड मागणी होती. उदाहरणार्थ कापूस, त्या कापसाला प्रचंड मागणी होती. ते पाश्चिमात्य लोक म्हणजेच ग्रीक, सुमेरिया, मेसोपोटेमिया या भागातील लोक या कापसाला सेंडॉन म्हणायचे. सेंडॉन कापसाला प्रचंड मागणी होती. यव, ज्याला बार्ली आपण पुढे म्हणणार आहोत, नीळ अशा अनेक पिकांना पाश्चिमात्य देशांमध्ये काय होती, मागणी होती. अगदी तांदळावरती प्रक्रिया केल्याचा पुरावा आढळतो लोथल या ठिकाणी. त्यामुळे लोथलच्या डॉकयार्ड मधून आपल्याला तांदळाचा व्यापार चालत असल्याचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे मुख्य व्यवसाय असेल बघा शेती, हा मुख्य व्यवसाय होता सिंधू संस्कृतीतला. पुढचा प्रश्न असेल तो म्हणजेच प्रश्न क्रमांक 45 आहे बघा, खालीलपैकी शास्त्रीय कवींपैकी किर्तार जुनिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? किर्तार जुनिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता किराट किंवा किरात या शब्दाचा अर्थ काय असतो माहितीये का? किरात या शब्दाचा अर्थ असतो पर्वतावर राहणारा शिकारी. पर्वतावर राहणारा शिकारी. मग याच्यामध्ये बघा अर्जुन आणि आपण म्हणूयात की शंकर महादेव शिव यांच्या संघर्षाबद्दल किंवा यांच्याबद्दलची जे इंद्रनील पर्वत म्हणजे दक्षिणेमध्ये बघा इंद्रनील पर्वताबद्दलची ती कथा आहे. आणि ही जी काही कथा आहे ही किर्तार जुनिया ही कथा भारावी यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आढळते. म्हणजे या किर्तार जुनियाचे लेखक कोण आहेत तर भारावी हे एक शास्त्रीय कवी
यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न असेल बघा, प्रश्न क्रमांक 46 आहे, तो हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते प्राचीन शहर नांगरलेल्या शेताच्या आणि एकत्र घेतलेल्या वेगवेगळ्या पिकांच्या पुराव्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे कालीबंगान. कालीबंगान बघा, हे जे काही ठिकाण आहे, तर या कालीबंगानमध्ये आपल्याला नांगरलेलं शेत हे आपल्याला आढळतं. या व्यतिरिक्त बघा, काळ्या बांगड्या हे आपल्याला कालीबंगानमध्ये आढळतात. त्याच्यानंतर आपल्याला अग्निकुंड हे सुद्धा आपल्याला कालीबंगानमध्ये आढळतं. म्हणजेच नांगरलेलं शेत, काळ्या बांगड्या, त्याच्यानंतर अग्निकुंड, असं हे कालीबंगान राजस्थानमध्ये आहे. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला याचं उत्तर असेल कालीबंगान हे उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, विजयनगरचा जो राजा आहे कृष्णदेवराय. आता विजयनगरचा जो राजा कृष्णदेवराय आहे, हा स्वतः एक राजा तर होताच, पण तो स्वतः एक कलेचा भोक्ता होता. तो स्वतः एक चांगला लेखक होता. आणि मग त्याने एक अमुक्त माल्यदा नावाचा ग्रंथ लिहिला. जो अमुक्त माल्यदा हा जो काही ग्रंथ आहे, तर हा ग्रंथ त्याने तेलुगू भाषेमध्ये लिहिला. कोणत्या भाषेमध्ये लिहिला? तेलुगू भाषा. म्हणजे कृष्णदेवराय हा तेलुगू भाषेमध्ये काय होता, तर पारंगत होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा ग्रंथ लिहिला. एकूणच कृष्णदेवराय हा त्याचा कालखंड हा विजयनगराच्या कालखंडामधला सुवर्ण कालखंड मानला जातो. त्याच्या काळामध्ये स्थापत्य कला असेल, साहित्य असेल, अशा अनेक गोष्टींना राजाश्रय मिळाल्याचा आपल्याला पुरावा आढळतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी हडप्पा स्थळांमध्ये घराच्या शौचालयामध्ये हात धुण्याचे बेसिन असल्याचा पुरावा आढळतो. तर ते ठिकाण होतं बघा बानवली. बानवली हे जे ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपल्याला बेसिनचा पुरावा आढळतो. या व्यतिरिक्त बघा राखीगडी, विस्ताराने सगळ्यात मोठं असणारं ठिकाण हे राखीगडी म्हटलं जातं. धोलावीरा जे आहे, हे धोलावीरा या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे त्या शहरामध्ये आपल्याला स्टेडियम आढळलेलं आहे. आणि धोलावीरा हे एकमेव शहर आहे की जे 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. मुख्यतः 2च भाग असायचे, परंतु धोलावीरामध्ये आपल्याला 3 भाग आढळतात, ज्याच्यामध्ये त्यांनी जलसिंचन, जलसंधारण आणि पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प असल्याचा आपल्याला आढळून येतो, तो म्हणजे धोलावीरामध्ये. आणि लोथल हे त्यावेळेचं डॉकयार्ड होतं. लोथल हे त्यावेळेचं काय होतं? डॉकयार्ड होतं, व्यापारी बंदर होतं. त्यामुळं याचं उत्तर असेल बानवली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49 आहे, बंगालमध्ये सुरू झालेल्या कायमस्वरूपी, ज्याला आपण कायमधारा असं म्हणतो, कायमधारा महसूल व्यवस्था खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे. आता कायमधारामध्ये काय होतं बघा, तर महसूल गोळा करण्यासाठी एका जमीनदाराची काय केली जायची? नियुक्ती केली जायची. म्हणजे या व्यवस्थेमध्ये, कायमधारा व्यवस्थेमध्ये आपल्याला कशी पद्धत होती, तर कायमधारा व्यवस्था जी आहे, तर या कायमधारा व्यवस्थेमध्ये बघा आपल्याला असं दिसून येतं की ईस्ट इंडिया कंपनी, जमीनदार आणि शेतकरी याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून कर गोळा करण्यासाठी जमीनदाराची नियुक्ती केली जायची. आणि जमीनदार हा शेतकऱ्याकडून कर वसूल करत असत. कराचा दर फिक्स होता, तो कराचा दर 70% होता. ही जी व्यवस्था आहे बघा, ही बंगाल प्रांतामध्ये एकूण 19% भूप्रदेशावरती लागू करण्यात आली होती. म्हणजे त्यावेळेच्या ब्रिटिश इंडियाच्या एकूण 19% भूभागावरती ती लागू केली. कोणत्या समितीच्या शिफारशीनंतर करण्यात आली? तर सर जॉन शोर समितीच्या शिफारशीनंतर करण्यात आली. बंगाल प्रांतामध्ये कोणी केली? कॉर्नवॉलिस याने केली. मग यासाठी जमीनदार निवडला जाणार. या जमीनदाराला जमिनीचा मालक घोषित करण्यात आलं. एक प्रकारे वंश परंपरागत जमीनदार नियुक्त केला जाणार. म्हणजेच जमीनदाराने काय करायचं, तर महसूल गोळा करायचा आणि तो कंपनीकडे द्यायचा. म्हणजे या व्यवस्थेमध्ये कंपनी आणि शेतकऱ्यांचा थेट संबंध येत नसत. मग जमीनदारांनी कर वेळेत भरावा यासाठी त्यांच्यावरती बंधन म्हणून सूर्यास्त सिद्धांत लागू करण्यात आला होता. सूर्यास्त म्हणजेच जमीनदाराने
ब्रिटिश तिजोरीमध्ये म्हणजे कचेरीमध्ये सूर्यास्ताच्या अगोदर महसूल जमा करायचा. मग हे जमीनदार काय करणार, तर शेतकऱ्यांवरती बंधन लादणार की शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर भरावा. थोडक्यात जमीनदार जर समजा त्याने वेळेत कर नाही भरला तर त्याचं जमीनदारी पद जाणार. मग तो काय करत असत, तर तो शेतकऱ्यांकडनं जबरदस्तीने लवकरात लवकर कर जमा करून घेत असत. जर समजा एखाद्या शेतकऱ्याने वेळेत कर नाही भरला तर तो स्वतःला मालक घोषित करत असत, त्याची जमीन तो गहाण ठेवत असत, तो विकू शकत असत. कारण का, जर या जमीनदाराने वेळेत नाही भरला तर त्याचं जमीनदारी पद जाणार. म्हणून तो शेतकऱ्याकडनं वेळेत काय घेत असत, तर महसूल घेत असत. त्यामुळं पहिलं वाक्य काय असेल, तर बरोबर असेल. पहिलं वाक्य काय आहे, तर जमीनदारांना वंश परंपरागत जमीन मालक म्हणून मान्यता मिळत असत. तर हे पहिलं वाक्य बरोबर आहे. महसूल मागणी कायमस्वरूपीची निश्चित करण्यात आली होती, परमनंट होती, 70% कराचा दर होता. त्यामुळे हेही वाक्य बरोबर आहे. पीक अपयशाच्या वेळी जमीनदारांना महसूल द्यावा लागत असत. म्हणजे बघा, कंपनी कर वसूल करणार आहे जमीनदारांकडनं. जमीनदार कोणाकडून करणार आहेत, शेतकऱ्याकडनं. त्यामुळं कंपल्सरी कर हा द्यावाच लागणार आहे. शेतकऱ्यांना जमिनीवरती मालकी हक्क मिळाला, हे चुकीचं आहे. उलट जमिनीचा मालकी हक्क त्यांनी गमावला. त्यामुळं कायमस्वरूपी कायमधारा पद्धतीचं जर आपण म्हणूयात की कोणतं वैशिष्ट्य नाही, तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक हा जो 50वा आहे, तर प्रश्न क्रमांक 50, या प्रश्न क्रमांक 50 मध्ये तैनाती फौज आणि खालसा धोरण, ज्याला आपण सबसिडरी अलायन्स आणि डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स असं म्हणतो, मग याच्यामधला फरक विचारलेला आहे. बघा, ब्रिटिशांनी भारतामध्ये लष्करी दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या स्वतःला मजबूत करण्यासाठी भारतीयांसोबत एक राजकीय करार आणला. त्या कराराला आपण म्हणतो तैनाती फौजेचं धोरण. म्हणजे भारतीय राजकीय व्यवस्थेवरती संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आणलेलं धोरण म्हणजे तैनाती फौजेचं धोरण. तैनाती फौजेचं धोरणाचा खरा प्रणेता होता फ्रेंच गव्हर्नर डुप्ले, पण भारतामध्ये ते लागू केलं ते म्हणजेच लॉर्ड रिचर्ड वेलस्लीने. आणि म्हणून आपण म्हणतो इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं. आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. 150 वर्षे पाठीमागे जा, तुमच्या लक्षात येईल की 1797-98 मध्ये तैनाती फौजेचं धोरण आणलं. म्हणजे तैनाती फौजेचं धोरण हे एक राजकीय करार होता. या करारानुसार जे संस्थान ब्रिटिशांच्या तैनाती फौजेच्या करारामध्ये आलं असेल तर त्यांना इंग्रजांच्या सैन्यांची एक तुकडी ठेवावी लागत असत, त्या सैन्यांचा खर्च द्यावा लागत असत, आणि जर त्या सैन्यांचा खर्च देता नाही आला तर तेवढ्याच रकमेचा भूप्रदेश द्यावा लागत असत. त्यामुळे हा एक राजकीय करार होता. आणि असा हा करार स्वीकारणारं पहिलं राज्य होतं, पहिलं संस्थान होतं हैदराबाद. आणि शेवटचं होतं ते म्हणजे मराठा. त्याच्यामध्ये सुद्धा होळकर 1818ला आपल्याला शेवटी तैनाती फौज. म्हणजेच ब्रिटिशांनी राजकीय करारानुसार जो भारत ताब्यात घेतला तो मराठा सत्तेकडून घेतलेला आहे. तर हे राजकीय करार होता. आणि खालसा धोरण हे एक प्रकारे ब्रिटिशांचं प्रशासकीय आणि एकूणच आपण म्हणूयात भारतीय संस्थानांचं अंतिम विलिनीकरणाचं धोरण होतं. त्यालाच आपण डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स असं म्हणतो. त्यामुळं हे जे काय खालसा धोरण आहे हे डलहौसीने आणलं आणि तैनाती फौजेचं धोरण जे आहे तर ते वेलस्लीने आणलं. त्यामुळं ह्या दोन्ही धोरणांमध्ये फरक काय होता, तर एक राजकीय करारावरती आधारित होतं आणि दुसरं प्रशासकीय विलिनीकरण म्हणजे भारतीय संस्थानांचं अंतिम विलिनीकरण. म्हणजेच आपण असं म्हणूयात तैनाती फौजेने भारतामध्ये ब्रिटिशांना सर्वोच्च सत्ता बनवलं आणि एकूणच खालसा धोरणाने ब्रिटिशांनी भारतीय प्रशासनाचं एकीकरण केलं आणि संपूर्ण भारतावरती ब्रिटिशांचं प्रशासन काय केलं, स्थापन केलं. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी योग्य जोडी कोणती नाही असं विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा, यामध्ये नाशिक प्रशस्तीमध्ये आपल्याला गौतमी पुत्र सतकर्णी प्रशस्ती म्हणजे शिलालेख म्हटलं तरी चालेल,
तर या नाशिक शिलालेखामध्ये गौतमीपुत्र सतकर्णीचं नाव आढळतं. म्हणजे नाशिक मधले बघा, नाशिकमध्ये ज्या पांडव लेणी आहेत किंवा त्याला आपण त्रिरश्मी असं ज्याला म्हणणार आहोत, त्रिरश्मी डोंगर जे आहेत, तर या त्रिरश्मी डोंगरावरती किंवा पांडव लेणी जी आहेत, तर या पांडव लेण्यामध्ये आपल्याला गौतमी बलसारी, या गौतमी बलसारी जी सातवाहनांची राणी होती तिचं नाव आढळतं. आणि याच्यावरून आपल्याला हा पुरावा आढळतो की सातवाहन राजा हे आपलं नाव आपल्या आईच्या नावावरून ठेवत असत. तर त्यामुळे गौतमी पुत्र सतकर्णीचा उल्लेख नाशिक प्रशस्तीमध्ये आढळतो, हे बरोबर आहे. हातीगुंफा शिलालेख, हातीगुंफा बघा, उदयगिरीचं जे पर्वतरांग आहेत किंवा उदयगिरी हिल्स आहेत, तर त्या उदयगिरी हिल्स मध्ये हातीगुंफा नावाचं काय आहे तर लेणी आहेत. हातीगुंफाचा शिलालेख आहे जो की 17 ओळींचा शिलालेख आहे. आणि या 17 ओळींच्या शिलालेखामध्ये ओळ क्रमांक 10वी आणि 11वी मध्ये असा उल्लेख केलेला आहे की बारह खेते बारह नाम विकाह, या भूमीवरती, भारत भूमीवरती, भारत वर्षावरती भरत नावाच्या महान राजाचा काय होता तर राज्य होतं. आणि दुसरा उल्लेख आढळलेला आहे की अशा या भारत वर्षावरती नंतरच्या काळामध्ये एक महान राजा होऊन गेला, त्याचं नाव म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक. असा हा हातीगुंफाचा शिलालेख खारवेल राजाच्या काळामध्ये कोरला गेलेला आहे, ज्याच्यावरती आपल्याला जैन धर्माचा सुद्धा काय दिसून येतो, प्रभाव दिसून येतो. त्यामुळं दुसरंही हे वाक्य बरोबर आहे. जुनागड जो शिलालेख आहे हा रुद्रमन पहिला याच्या काळामध्ये, आणि मग याच शिलालेखामध्ये, जुनागडच्या शिलालेखामध्ये आपल्याला चंद्रगुप्त मौर्य यांनी सुदर्शन लेख बांधल्याचा पुरावा आपल्याला आढळतो. एकूणच जुनागडचा जो शिलालेख आहे तो संस्कृत भाषेमधला आपल्याला शिलालेख आढळतो. असा हा जुनागडचा शिलालेख रुद्रमन, शकांचा राजा रुद्रमनच्या काळातला आहे. आणि याचं उत्तर असेल मग पर्याय क्रमांक 4. कारण का अहिहोलचा जो शिलालेख आहे, अहिहोलचा जो शिलालेख आहे तर तो कोणाशी संबंधित आहे, पुलकेशीन याच्याशी संबंधित आहे. म्हणजे चालुक्यचा राजा पुलकेशी सेकंड ज्याला आपण म्हणतो, तर या पुलकेशीशी संबंधित आहे. आणि याच अहिहोलेच्या शिलालेखावरती या पुलकेशीला म्हटलं होतं, पुलकेशीने स्वतःला बिरुद धारण केलं होतं, ते म्हणजेच परमेश्वर. परमेश्वर म्हणजेच अहिहोलेचा शिलालेख हा नरसिंहवर्मनशी संबंधित नाही. नरसिंहवर्मन हा पल्लवांचा काय असेल, राजा असेल. आणि त्याचा शिलालेख आपल्याला वटापी कोंडा या ठिकाणी आढळतो. त्यामुळे तो नरसिंहवर्मनशी संबंधित नाही, तर तो अहिहोलेचा शिलालेख पुलकेशीशी संबंधित आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 52 आपल्याला प्रश्न या ठिकाणी दिसतोय, तो म्हणजेच गुप्तांच्या काळातील विविध विधाने विचारात घ्या. या काळामध्ये बघा दशांश पद्धती ज्ञात होती, बरोबर आहे. याचा पुरावा दशमान पद्धत किंवा दशांश पद्धत किंवा डेसिमल पद्धतीचा पुरावा आपल्याला आढळतो, तो म्हणजे विष्णू वराहाचं मंदिर जे आहे इराण मधलं, मध्य प्रदेश. त्यामुळं गुप्तांच्या काळामध्ये गणित. आणि दुसरा पुरावा आपल्याला आढळतो तो म्हणजे आर्यभट्टायान. आर्यभट्टायानमध्ये दशांश पद्धतीचा उल्लेख आपल्याला या ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. त्यामुळं पहिलं वाक्य बरोबर आहे. चंद्रगुप्त दुसऱ्याच्या कारकिर्दीमध्ये चीनचा प्रवासी फयान हा भारतामध्ये आलेला होता, भारत भेट त्यांनी दिली होती. तर हेही वाक्य काय आहे, बरोबर आहे. गुप्त राजे हे बौद्ध धर्माचे महान संरक्षक होते, हे वाक्य मात्र चुकीचं आहे. तर याचं उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक 52चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे बघा, सिंधू संस्कृतीशी संबंधित हा प्रश्न आहे. सिंधू संस्कृतीच्या संदर्भामध्ये खालील विधाने विचारात घ्या. सिंधू संस्कृतीच्या संबंधात खालील विधाने विचारात घ्या. लोथल हे डॉकयार्ड असलेलं एक प्रमुख व्यापारी शहर होते, हे वाक्य बरोबर आहे. लोथल हे जगातलं पहिलं टायडल पोर्ट मानलं जातं, व्यापारी बंदर मानलं जातं, जे एक नैसर्गिक बंदर मानलं जातं. त्यामुळे पहिलं बरोबर आहे. सिंधू संस्कृतीची लिपी यशस्वीरित्या उलगडण्यात आली आहे, हे चुकीचं आहे. सिंधू संस्कृतीच्या लिपीला ब्रेस्टोफेडॉन लिपी म्हणून ओळखलं जातं. ती यशस्वीरित्या उलगडण्यात आलेली नाही, कारण का ती एक चित्रलिपी आहे. ती कशी लिपी आहे, चित्रलिपी आहे, ती अजूनही उलगडण्यात आलेली नाही. त्यामुळे हे चूक आहे. सिंधू संस्कृती ही प्रामुख्याने शहरी स्वरूपाची होती, बरोबर आहे. सिंधू संस्कृतीला आपण नागरी संस्कृती म्हणून सुद्धा आपण ओळखत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक बघा 3, फक्त अ आणि क हे याचं काय असेल तर उत्तर असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संदर्भामध्ये खालील विधाने विचारात घ्या. हा हैदराबाद राज्यातील
निजामाच्या राजवटीच्या विरोधामध्ये संघर्ष होता. हैदराबाद राजवटीतील निजामाच्या राजवटीच्या विरोधामध्ये संघर्ष होता. तर हे पहिलं वाक्य काय आहे तर बरोबर आहे. सेनापती बापट मराठवाडा मुक्ती संग्रामाशी संबंधित होते, हे चूक आहे. सेनापती बापट अगदी मुळशी सत्याग्रहाशी संबंधित म्हटलं तरी चालेल, मराठवाडा मुक्ती संग्रामाशी संबंधित नव्हते, त्यामुळं दुसरं वाक्य चूक असेल. मुक्तीनंतर मराठवाड्याचा प्रदेश महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आला, हे वाक्य बरोबर आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 54चं उत्तर काय असेल तर फक्त अ आणि क पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा भूदान चळवळ. भूदान चळवळ हळूहळू एक व्यापक चळवळीमध्ये विकसित झाली. व्यापक चळवळीमध्ये काय झाली विकसित झाली. आणि ती जी चळवळ आहे तर ही कोणत्या चळवळीने ओळखली जाते तर सर्वोदय चळवळ. आता सर्वोदय आंदोलन जे आहे तर ते 1951 मध्ये गांधीजींच्या विचारावरती सर्वांचे कल्याण, म्हणजे गांधीजींचा जो विचार होता बघा सर्वांचे कल्याण आणि एकूणच आपण म्हणूयात की सर्वांसाठी प्रत्येक जण व प्रत्येकासाठी सर्वजण, सर्वांसाठी प्रत्येक जण आणि प्रत्येकासाठी सर्वजण या विचारांवरती. आणि मग याच सर्वोदय विचार आहे तो रस्किन यांच्या अनटू दिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजींवरती काय होता प्रभाव होता. आणि मग गांधीजींच्या विचारातून गांधीजींचे अनुयायी विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ सुरू झाली ती चळवळ म्हणजेच कोणती तर सर्वोदय चळवळ असं आपण म्हणूयात. म्हणजेच एक प्रकारे सर्वोदय चळवळीमध्ये सर्वांचा विकास हे मुख्यतः याच्यामध्ये काय होतं तर मुख्यतः याच्यामध्ये नारा होता. आणि मग सर्वोदय या चळवळीनुसार विनोबा भावे जेव्हा विविध ठिकाणी जात असत तेव्हा त्या असंच एका ठिकाणी आंध्र प्रदेश मधलं बघा पोचमपल्ली नावाचं गाव, आणि या पोचमपल्ली नावाच्या गावामध्ये जेव्हा विनोबा भावे गेलेले असताना त्या ठिकाणच्या काही गावातील काही ज्यांना आपण म्हणूयात की ज्यांच्याकडे भूमिहीन तिथल्या लोकांनी विनोबा भावेंकडे तक्रार केली की तुम्ही म्हटला की सर्वांचं कल्याण आणि इथं काय म्हटलंय सर्वांसाठी प्रत्येक जण आणि प्रत्येक जणांसाठी आपण ज्याला प्रत्येकासाठी सर्वजण असं म्हणणार आहोत. तेव्हा या पोचमपल्ली गावातील काही भूमिहीन लोक म्हटले की आमचं कल्याण कसं होणार का, आमच्याकडे कुठल्याही प्रकारची जमीन नाही. मग विनोबा भावे यांनी याच सभेमध्ये पोचमपल्ली नावाच्या गावामध्ये आव्हान केलं आणि याच आव्हानानंतर त्याच गावातील एक जमीनदार त्यांचं नाव म्हणजे रामचंद्र रेड्डी यांनी आपली जमीन काय केली तर दान केली. आणि मग त्यांनी दान केलेली जमीन याच्यावरून जी चळवळ सुरू झाली त्याला आपण भूदान चळवळ असे म्हणतो. म्हणजे सर्वोदय चळवळ जी आहे तर याच चळवळीचं पुढचं व्यापक रूप म्हणजेच कोणतं आहे तर भूदान चळवळ. पुढे तिकडे उत्तर भारतामध्ये याच चळवळीतून ग्रामदान चळवळ सुरू झाली. मग त्यामुळं सर्वोदय चळवळ हे भूदान चळवळीचंच एक काय असेल तर व्यापक म्हणजे भूदान चळवळ हे त्याचं व्यापक स्वरूप असेल. त्याच्यानंतर बघा चिपको आंदोलन हे पर्यावरणाशी संबंधित आंदोलन असेल. हिमाचला म्हणजे आपण ज्याला म्हणूयात की आत्ताचं जे काही उत्तराखंड आहे हिमालयाच्या पायथ्याजवळ चिमोली नावाचं जे काही जिल्हा आहे तर त्या गावामध्ये बघा त्या गावामध्ये एकूणच आपण म्हणूयात की फॉरेस्ट जंगल तोड याच्या विरोधामध्ये तिथल्या स्थानिकांनी सुरू केलेलं जे आंदोलन आहे ते म्हणजे चिपको आंदोलन. सुंदरलाल बहुगुणा त्याच्यानंतर गौरादेवी अशा लोकांनी हे आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाचं फलित म्हणजे फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट हा भारतामध्ये पारित झाला आणि त्यामुळे हा एक यशस्वी आंदोलन होतं ते म्हणजे चिपको आंदोलन. ते भगा आंदोलन हे स्वातंत्र्याच्या उंबरट्यावरती म्हणजेच 1946-47 मध्ये काय झालं हे आंदोलन झालं. आता हे आंदोलन काय होतं बघा तर आंदोलनामध्ये हे आंदोलनाचं कारण काय होतं ते भागा म्हणजे टू थर्ड हा बंगाली शब्द आहे बघा. आता हे आंदोलन का झालं तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा अर्धा वाटा द्यावा लागत. मग या आंदोलनामध्ये नाराज देण्यात आला. विशेषतः किसान पार्टी त्यावेळेची अखिल भारतीय किसान पार्टी जी असेल भारतीय किसान पार्टी असेल त्याने ते आंदोलन केलेलं होतं. मग नाराज देण्यात आला बघा. आधी नॉय ते बघा चाय म्हणजे आधी नॉय ते बघा चाय याचा अर्थ काय तर अर्धा भाग नाही 2/3 भाग आम्ही देण्यासाठी काय आहोत म्हणजे 2/3 भाग हा शेतकऱ्यांना मिळावा. जो अर्धा भाग मिळत होता ना त्याच्याऐवजी 2/3 भाग हा शेतकऱ्यांना मिळावा अशा पद्धतीनं एक प्रकारे हे आंदोलन होतं. त्यामुळे ते भाग आंदोलन हे
शेतकऱ्यांशी संबंधित आहे. नर्मदा बचाव आंदोलन, हे नर्मदा बचाव आंदोलन जे आहे तर ते सरदार सरोवर ह्या डॅमशी संबंधित आंदोलन असेल. नर्मदा नदीवरती जो काय प्रकल्प होता त्याच्याशी संबंधित आहे. त्यामुळं भूदान चळवळीशी संबंधित सर्वोदय आंदोलन असणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा 1933 मध्ये भारतीय घटनात्मक सुधारणांवरील ब्रिटिश श्वेतपत्रिका, ज्याला आपण व्हाईट पेपर असं म्हणतो, जारी करण्यास खालीलपैकी कोणत्या घटना कारणीभूत ठरल्या? पहिला असेल सायमन कमिशन, दुसरा असेल गोलमेज परिषद. त्यामुळं याचं पर्याय क्रमांक काय असेल? 1 हे उत्तर असेल. तर झालं असं बघा, सायमन कमिशन ही भारतामध्ये ब्रिटिशांनी दिलेलं जे आश्वासन होतं आणि भारतामध्ये ज्या काही संविधानिक सुधारणा होणार होत्या त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती होती 1927 मध्ये. मग या सायमन कमिशनला प्रचंड विरोध झाला. त्याच्यानंतर पुढे नेहरू रिपोर्ट आला. त्याच्यानंतर याच सगळ्या परिस्थितीवरती भारतामध्ये संविधानिक सुधारणा आणि सत्तेचं हस्तांतरण करण्याच्या दृष्टिकोनातून गोलमेज परिषदा भरवण्यात आल्या. आणि याच गोलमेज परिषदेनंतर एक प्रकारे भारतासाठी एक श्वेतपत्रिका जारी करण्यात आली. तर ती श्वेतपत्रिका गोलमेज परिषद आणि सायमन कमिशनशी संबंधित होतं. मग पुढे या श्वेतपत्रिकाची अंमलबजावणी करण्यासाठी लोथियन समिती नेमण्यात आली आणि याच लोथियन समितीच्या शिफारशीवरती 1935चा कायदा भारतामध्ये आला. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न आहे तुम्हाला 57वा प्रश्न आहे, क्रिप्स मिशन बद्दल खालील विधाने विचारात घ्या. क्रिप्स मिशन जी भारतामध्ये आली तर त्याचं मुख्य कारण होतं भारतीयांचा दुसऱ्या महायुद्धासाठी पाठिंबा मिळवणे. मग भारतीयांचा जर पाठिंबा मिळवायचा असेल तर भारतीयांना काहीतरी आश्वासनं द्यावी लागतील आणि मग त्याच्यासाठी काही भारतीयांना आश्वासनं देण्यात आली. युद्धानंतर त्यांना डॉमिनन्स स्टेटसचा दर्जा दिला जाईल हे त्या ठिकाणी काय करण्यात आलं? मान्य करण्यात आलं. दुसरं म्हणजे भारतीय प्रांतांना वेगळे होण्याचा अधिकार देण्यात आला, हेही बरोबर होतं. आता तिसरं जे आहे, काँग्रेसने आरक्षणासह हा प्रस्ताव स्वीकारला, तर काँग्रेसने हा प्रस्ताव स्वीकारला नव्हता. गांधीजी म्हटले होते क्रिप्स मिशन म्हणजे किंवा क्रिप्स मिशनचा प्रस्ताव म्हणजे बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा जो चेक आहे असं गांधीजी या क्रिप्स मिशन बद्दल बोलले होते. त्यामुळं याचं उत्तर असेल 57चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे 57चं उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या चळवळीत महिलांचा सहभाग सर्वात आधी मोठ्या संख्येने होता? आता जर प्रश्न असा असता की महिलांचा सहभाग सर्वात आधी कोणत्या चळवळीत होता तर त्याचं उत्तर असेल स्वदेशी चळवळ. पण इथं विचारलंय की सर्वात आधी मोठ्या संख्येने दिसून आला, त्याचं उत्तर असेल सविनय कायदेभंग. म्हणजे महिलांचा सहभाग चळवळीमध्ये जास्तीत जास्त वाढावा याच हेतूने महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगासाठी मिठाच्या कायद्याची काय केली होती? निवड केली होती. मिठाची निवड केली होती. म्हणून या चळवळीमध्ये महिलांचा सर्वात जास्त सहभाग होता. पुढचा प्रश्न आहे बघा, नारायण मेघजी लोखंडे यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान हे खरे विधान आहे असं विचारलंय. आता नारायण मेघजी लोखंडे जे आहेत तर यांना भारतीय कामगार चळवळीचे प्रणेते म्हटलं जातं. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ची स्थापना केली. भारतीयांच्या कामगारांसाठी, भारतीय कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी भारतामध्ये स्थापन झालेली ही पहिली काय होती तर संघटना होती. त्यामुळं औद्योगिक कामगारांच्या हितांसाठी नारायण मेघजी लोखंडे यांनी कामगारांचा मेळावा सुद्धा भरवला होता. इतकंच नाही तर नारायण मेघजी लोखंडे यांच्या प्रयत्नातून पुढे 10 जून 1890 ला कामगारांना एक प्रकारे रविवारी सार्वजनिक सुट्टी काय करण्यात आली तर घोषित करण्यात आली. असे हे नारायण मेघजी लोखंडे भारतीय कामगार चळवळीचे प्रणेते मानले जातात. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60 आहे बघा, ताराबाई शिंदे यांचे प्रसिद्ध पुस्तक स्त्री पुरुष तुलना कशाशी संबंधित आहे? तर स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदेंनी लिहिलेलं पुस्तक विधवांच्या आत्महत्येवरती, विधवांचं होणारं शोषण आणि विधवांचे प्रश्न याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 61 हा प्रश्न आहे,
ज्याच्यामध्ये विचारलंय की चोल घराणं जे आहे, आता चोल घराणं जे आहे तर या चोल राजांबद्दल किंवा चोल घराण्याबद्दल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा चोल घराणं किंवा चोल राजे हे दोन प्रकारचे असतील किंवा दोन भागामध्ये त्यांना विभागावं लागेल. एक असेल संगम चोल आणि दुसरे असतील ते म्हणजे राज्यकर्ता चोल. त्यामुळं हा जो प्रश्न विचारलाय तो राज्यकर्ता चोलांबद्दल विचारलाय, जे की प्राचीन भारताच्या शेवटी आणि मध्ययुगीन भारताच्या अगोदरच्या काळामध्ये आपल्याला आढळतात, ज्यांना आपण इम्पेरियल चोला म्हणून ओळखतो. मग त्यांच्या काळामध्ये सागरी शक्ती ही होती. मंदिर वास्तुकला, बृहदेश्वराचं मंदिर भारतातलं सर्वात उंच मंदिर हे त्या काळात बृहदेश्वराचं मंदिर बांधलं गेलं. द्रविड शैलीला त्यांनी राजाश्रय दिला. एक उत्तम असं कार्यक्षम असं प्रशासन जे स्थापन केलं तर ते चोलांच्या काळामध्ये झालं. म्हणजे चोला हे उत्तम प्रशासनासाठी सुद्धा ओळखले जातात. त्यामुळं वरील सर्व ही काय असतील तर चोलांच्या बाबतीतलं बरोबर असेल. चोला हे या वरील सर्वांसाठी काय होते, प्रसिद्ध होते. तर इतिहासाच्या बाबतीतले हे सगळे प्रश्न असतील. बघा पुढचा जो प्रश्न आहे ते म्हणजे चालू घडामोडीशी संबंधित आहेत. आता चालू घडामोडीचे प्रश्न अगदी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहेत बघा, ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 87, अलीकडेच खालीलपैकी कोणत्या लष्करी कमांडने आर्मी डेच्या परेडच्या पूर्वसंध्येला 3 दिवसीय नो युअर आर्मी असा मेळा त्यांनी भरवला, तर तो म्हणजे साऊथर्न कमांड पुणे. पुणे या ठिकाणी हा मेळा भरलेला होता. त्याच्यानंतर बघा 88वा प्रश्न आहे, अलीकडच्या माहितीनुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय जे आहे तर रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने आयोजित एक रस्ता सुरक्षा सप्ताह भारतामध्ये सुरू केला होता. विशेषतः जागरूकता निर्माण करण्यासाठी हा सप्ताह सुरू केला होता. तो कधी होता तर 11 ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये हा रस्ते सुरक्षा सप्ताह भारतामध्ये होता. त्यानंतरचा बघा प्रश्न आहे, प्रश्न 89वा प्रश्न आहे, भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलातील उच्चभ्रू हवाई सैनिकांचा समावेश असणारा एक संयुक्त सराव आयोजित करण्यात आलेला होता. तो आयोजित केलेला होता तो म्हणजेच 16 ते 19 जानेवारी 2025 मध्ये. त्या सरावाचं नाव काय होतं, डेव्हिल स्ट्राईक सराव. डेव्हिल स्ट्राईक सराव. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल तर उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच दूरसंचार विभागाने एक संशयास्पद फसव्या संप्रेषकांचे जे काही रिपोर्टिंग असेल सुलभ करण्यासाठी एक मोबाईल ऍप सादर केलेला आहे बघा. तर ते मोबाईल ऍप म्हणजे संचार साथी या नावाने ते काय आहे तर ऍप ओळखलं जातं, संचार साथी. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक काय असेल, 3 हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा अलीकडेच प्रश्न क्रमांक 91 आहे, अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 10व्या भारतीय विज्ञान कथा सायन्स फिल्म आपण म्हणूयात विज्ञान चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. तर हा विज्ञान चित्रपट महोत्सव हा गोव्यामध्ये झालेला होता. त्यामुळं आणि बऱ्याच वेळा लक्षात ठेवा, लॉजिकली पण आपल्याला हे उत्तर लक्षात ठेवता येईल. बरेचसे जे फिल्म फेस्टिवल वगैरे असतात तर ते गोव्यामध्ये होतात, त्यामुळे आपण हे इथं लक्षात ठेवू शकतो. पुढचा प्रश्न असेल तो म्हणजेच 92वा प्रश्न आहे. 92वा प्रश्न काय आहे बघा, अलीकडेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्लांट विकसित करण्यात आला किंवा अवादा ग्रुपने कॅसेल सोबत भागीदारी केलेली आहे, तर तो असेल बघा गोपाळपूर ओडिसा या ठिकाणी असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच खालीलपैकी कोणी द महात्माज मॅनिफेस्टो नावाचे पुस्तक लिहिले. आता हे पुस्तक गांधीजींच्या हिंद स्वराज याच्यावरती भाष्य करणारं ते पुस्तक आहे. तर ते पुस्तक राजेश तलवार यांनी लिहिलं. गांधीजींच्या हिंद स्वराज याच्यावरती ते भाष्य करणार पुस्तक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अलीकडेच खालीलपैकी कोणाची इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया याच्यामध्ये 73व्या अध्यक्षपदी निवड झाली. चरणजीत सिंग नंदा हे त्याचं उत्तर असेल. 95वा प्रश्न आहे बघा, 95वा प्रश्न आहे ज्यामध्ये अलीकडच्या माहितीनुसार
भारतातील प्राणी संग्रहालयातील पहिली बायो बँक खालीलपैकी कुठे सुरू करण्यात आली? तर ती सुरू करण्यात आली बघा पद्मजा नायडू हिमालय प्राणी संग्रहालय, जे की दार्जिलिंग मध्ये स्थित आहे. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नेहरू प्राणी संग्रहालय कुठे आहे बघा? तेलंगणामध्ये आहे. त्याच्यानंतर नंदकानन प्राणी संग्रहालय कुठे आहे? तर ओडिसामध्ये आहे. त्याच्यानंतर अरिगान अन्ना प्राणी संग्रहालय कुठे आहे? तर तमिळनाडूमध्ये आहे. त्यामुळं अलीकडेच बायो बँक ही कुठं सुरू करण्यात आली? तर नायडू हिमालय प्राणी संग्रहालय जे आहे तर या ठिकाणी म्हणजे दार्जिलिंग या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 96 प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की अलीकडेच कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या 97व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोत्तम प्रमुख भूमिकेतील अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला? तर एड्रियन ब्रॉडी याला हा पुरस्कार मिळालाय. जवळपास 22 वर्षानंतर त्याला हा पुरस्कार मिळाला. पहिल्यांदा त्याला 2002 मध्ये द पियानिस्ट याच्यासाठी त्याला हा पुरस्कार मिळालेला होता 2002 मध्ये. आणि या वर्षी म्हणजे 2024चा द ब्रुटॅलिस्ट नावाचा जे काही सिनेमा असेल तर याच्यामध्ये त्याला हा बेस्ट सर्वोत्तम प्रमुख भूमिकेसाठी हे पुरस्कार मिळाला 2024 द ब्रुटॅलिस्ट. म्हणजे जवळपास 22 वर्षानंतर त्याला हा पुरस्कार मिळाला. आता राज्यसेवेला आपण अशा काही पुरस्कार वगैरे याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याला करंट अफेअर मध्ये ते प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा अलीकडेच राष्ट्रीय सुरक्षा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तो म्हणजेच 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिन आपण साजरा करत असतो. मग याची जी थीम होती बघा विकसित भारतासाठी सुरक्षा आणि कल्याण महत्वाचे आहे. याची थीम काय होती? तर विकसित भारतासाठी सुरक्षा आणि कल्याण महत्वाचे अशी ही थीम होती. या दिवसाची 4 मार्चला तो दिवस आपण साजरा करण्यात आला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 98 आहे की संयुक्त राष्ट्राच्या प्रणालीमध्ये कार्यक्षमता आणि किफायतशीरता सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी अलीकडे सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय? तर संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा जो 80वा वर्धापन दिन होता, 80वा वर्धापन दिन होता. त्यामुळे संयुक्त राष्ट्राची कार्यक्षमता, संयुक्त राष्ट्राचं जे काही आपण म्हणजे संयुक्त राष्ट्राची कार्यक्षमता किफायतशीरता यासाठी 80व्या वर्धापनाच्या दिवशी UN80 उपक्रम हा सुरू करण्यात आला. म्हणजे याचं पर्याय क्रमांक काय असेल? 3 हे याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा अलीकडेच अरबी समुद्रामध्ये झालेल्या 23व्या द्विपक्षीय नौदल सरावात वरुणा सराव जो आहे तो भारत आणि खालीलपैकी हा 23वा आहे तो म्हणजे अतिशय जुना हा सराव आहे तो म्हणजे फ्रान्स. म्हणजेच भारताचे नौदल आणि फ्रान्सचे नौदल भारताचे नौदल आणि फ्रान्सचे नौदल यांच्यामध्ये होणारा हा सराव आहे जो म्हणजे नुकताच 23वा हा नौदल सराव झाला जो फ्रान्समध्ये आणि भारतामध्ये होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 असेल जो ज्याने सगळ्या नेटकरांना वेड लावलं अशी जी काही म्हणजे शैली आहे किंवा ज्याला आपण जी नवीन ज्याला आपण आर्ट ज्याला AI क्रिएटिव्हिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं ते म्हणजेच गिबली जे आहे हे नाव खालीलपैकी कोणी निवडले? तर याचं उत्तर असेल बघा हयायो मियाझाकी याने ही जी काही AI क्रिएटिव्हिटी आहे तर याच्याबद्दल आपल्याला त्यामुळे याचं प्रश्न क्रमांकचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक 100चं उत्तर असेल बघा पर्याय क्रमांक 3. अशा रीतीने बघा ही जी काही आपली टेस्ट सिरीज मधली जी काही 6वी प्रश्नपत्रिका होती तर याच्यामधलं इतिहास आणि चालू घडामोडीचं हे आपलं काय असेल तर डिस्कशन असेल. या ठिकाणी मग आपण थांबूयात. थँक्यू ऑल.